बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी उपसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी आणि जळगावच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत नाशिक रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब भिकाणराव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे। त्यात म्हटलं आहे की आरोपी उदय पंचभाई शिक्षण उपसंचालक कार्यालयात लेखाधिकारी तर राजमोहन शर्मा हे माध्यमिक वेतन पथक जळगावचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते आणि या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करून दिनांक 21 डिसेंबर 2023 ते 27 मार्च 2025 या कालावधीत विभागातील शाळांचे बेकायदेशीर बनावट शालार्थ आयडी तयार केले आणि त्या आयडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक व्यवहार तसेच इतर व्यवहार केल्याचे काही काळानंतर लक्षात आले। आरोपी उदय पंचभाई आणि राजेश शर्मा यांनी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याची बाब उघड झालेली असून या दोघांनी या व्यतिरिक्त संस्थेच्या इतर शाळांमधील कर्मचाऱ्यांचा देखील या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली आहे। शिक्षण विभागातील जे विभागीय शिक्षण कार्यालय आहे या ठिकाणी त्या ठिकाणचे उपसंचालक श्री चव्हाण यांनी एक फिर्याद दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः चौकशी यामध्ये करून चौकशी अहवाल आणि फिर्याद आमच्याकडे दाखल केलेली आहे की त्यांच्या कार्यालयामधील एक लेखाधिकारी आणि एक अधीक्षक यांनी या संदर्भाने एक शालार्थ आयडी तयार करून त्याची परवानगी न घेता विविध संस्थेमध्ये लोकांचे वेतन काढलेले आहे त्या संदर्भाची तक्रार आहे। नाही, आता सुरुवातीला त्यांनी 10 संस्थेविरुद्ध फिर्याद दिलेली आहे आणि मेन आरोपी याच्यामध्ये अटक झाल्यानंतर आपल्याला पुढील तपासामध्ये अजून स्पष्टता होईल। नाही, अजून आरोपी अटक नाही आहे याच्यामध्ये 2 आरोपी त्यांनी दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते, पण अटक केल्यानंतर आपल्याला कळेल त्याच्यामध्ये। या प्रकरणी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात लेखाधिकारी पंचभाई आणि अधीक्षक शर्मा यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करत आहेत। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।